मंडळी, या व्हिडिओमध्ये 11 अशा मी सवयी सांगणार आहे, 11 हॅबिट्स विच आर रिअली डिस्ट्रॉइंग युअर लाईफ. याच्यापैकी एक पण हॅबिट तुम्ही फॉलो करत असाल तर डेफिनेटली मी सांगू शकते की तुमच्या लाईफवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. यू आर अंडर स्ट्रेस, तुम्ही खूप विचारांमध्ये आहात आणि नथिंग इज गोइंग इन द रॉंग डिरेक्शन. काहीही इकड तिकडचं न बोलता लेट मी डिरेक्टली गेट इन टू द 11 हॅबिट्स. पहिली हॅबिट जी मला वाटते की जी अगदी चुकीची आहे दॅट इज मेकिंग ब्लाइंड जजमेंट. म्हणजे काय, काहीही विचार न करता तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट जज करता आणि निर्णय घेता, तुमचे निर्णय चुकलेले असतात. बऱ्याचदा आपण काय करतो, एखादी गोष्ट वरवरून बघतो, ऑलराईट, आणि एकदम आपल्याला वाटतं की अच्छा हे असं आहे का, आपण पटकन निर्णय घेऊन जातो. ओके, असू शकतं की कोणीतरी आपल्याला कोणाबद्दल तरी काहीतरी सांगितलंय की अगं ती मुलगी ना अशीच आहे, मग तिने असं केलं होतं तसं केलं होतं, आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊन मोकळे होता त्या मुलीबद्दल, किंवा जे काही तुम्हाला पुढचं प्लॅन ऑफ ॲक्शन असेल तो तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होता जस्ट बिकॉज कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगितलंय. आता ह्याच्यामध्ये ती रूमर होती का खरंच आहे, तुम्ही ह्याचा काही तपास करत नाही, जस्ट बिकॉज सगळेजण म्हणतायत हो तसं असेल असं तुम्हाला वाटतं, बट दॅट इज रॉंग. डोंट मेक ब्लाइंड जजमेंट्स. तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, पूर्ण तपासून घ्या. ओके, तुम्हाला घ्यायचा आहे निर्णय, राईट. सो तुम्ही पूर्णपैकी तुम्हाला माहिती पाहिजे की ओके हे 100% ट्रूथ आहे आणि या फॅक्टवर मी हा निर्णय घेतेय, नॉट बिकॉज की बाकीचे लोक काय म्हणतायत, नॉट बिकॉज की माझ्या कानावर काय ऐकू येतंय. तुम्ही पडताळून बघा ना काय आहे खरी गोष्ट. सो मेकिंग ब्लाइंड जजमेंट खूप चुकीची गोष्ट आहे. आपण म्हणतो ना डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून जज करताय, ओके, कोणतरी फ्रेंड ऑफ फ्रेंड तुम्हाला इंट्रोड्यूस केले की अगं हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, आणि लगेच तुम्ही त्यांच्याकडे बघितलं आणि तुम्ही जज करताय की अरे काय हिनी तर मे बी शॉर्ट्सच घातलेत, शॉर्ट कपडे घातलेत, म्हणजे हिचे विचारच चांगले नसणार आहे, फार आधुनिक विचारांची आहे, म्हणजे घरी नीट वागणार नाही. आपले मनातल्या मनात विचार सुरू होतात की मग नाही तर मग काय साडी घातली आहे का, अरे बापरे खूपच मागासलेले विचार आहेत. सगळे जजमेंट्स आपले सुरू होतात. अजून तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलला पण नाहीये, ओके, ती व्यक्ती मनाने कशी आहे हे तुम्हाला माहिती पण नाहीये, ती व्यक्तीचं डेली रुटीन काय आहे, काय हॉबीज आहे, त्या व्यक्तीला काय करायला आवडतं हे तुम्हाला माहिती पण नाहीये, बट यू हॅव ऑलरेडी जज्ड द बुक बाय इट्स कव्हर. सो असं करायचं नाहीये. आपल्याला ब्लाइंड जजमेंट्स अजिबात द्यायचे नाही आहेत. ओके, कारण बऱ्याचदा तुम्ही अपॉर्च्युनिटीज मिस करू शकता. हे तुम्ही जॉबला सुद्धा अप्लाय करू शकता किंवा एखाद्या स्कूलला सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्हाला जस्ट बाहेरून ती कंपनी छान वाटतीये, ओके, छान मस्त वाव, सगळे किती आवरून जातात त्या कंपनीमध्ये, मग मी या कंपनीमध्ये अप्लाय करते, आणि तुम्हाला वाटतं छान, मे बी तुम्ही अप्लाय कराल, मे बी तुम्हाला जॉब मिळेल, आणि वन्स यू एंटर दॅट कंपनी तुम्हाला वाटतं की तिकडचं वर्क कल्चर किती टॉक्सिक आहे. रादर दॅन जस्ट मी बघितलं की किती छान आहे सगळं, किती पॉश आहे, तुम्ही जर ॲक्च्युअली एफर्ट्स घेतले असते, तिकडच्या 10 लोकांना विचारलं असतं की कशी आहे तुझी कंपनी, तुझा मॅनेजर कसा आहे, वर्क कल्चर कसं आहे, सुट्ट्या मिळतात का, वर्किंग आवर्स काय आहेत, खूप अगदी स्ट्रेसमध्ये काम नाही ना करावं लागत, हे तुम्ही रिसर्च केला असतात तर तुम्ही वाचला असतात. ऑलराईट. सो ब्लाइंड जजमेंट आपल्याला करायचे नाहीये. तसंच आपण जेव्हा आपल्या लहान मुलांना एखाद्या शाळेमध्ये घालतो, 10 पालक काय म्हणतायत आपण विचारतो, पण ऍक्च्युली तुम्ही स्वतः ती जाऊन स्कूल बघायला पाहिजे. तुम्हाला काय वाइब्स येत आहेत अबाउट दॅट स्कूल ते बघायला पाहिजे, आणि मग तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की या स्कूलमध्ये माझ्या लहान मुलाला घालू की कोणत्या स्कूलमध्ये घालू. ऑलराईट. सो तुम्ही निर्णय घेणं, आणि ते सुद्धा वरवरच्या काहीतरी ऐकून दुसऱ्यांचं नाही, तर ॲक्च्युली रिसर्च करून तुम्ही निर्णय घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याने तुमचं लाईफ इझी होणार आहे. सेकंड बॅड हॅबिट मी म्हणेन इज एक्सपेक्टिंग पीपल टू बी परफेक्ट. म्हणजे काय की दुसरा व्यक्ती परफेक्ट असणं अशी अपेक्षा ठेवणे. का अशी ठेवायची अपेक्षा? तुमचे फ्रेंड असतील, तुमचा नवरा असेल, तुमची बायको असेल, वाय डू यू वॉन्ट द अदर टू बी परफेक्ट? बऱ्याचदा काय होतं, प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये नवरा बायको असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, आपण एक्सपेक्ट करतो आपला पार्टनर एका सर्टन वेनी त्यांनी बिहेव करायला पाहिजे किंवा एक सर्टन स्वभाव त्याचा पाहिजे. मग आपण एक्सपेक्ट करायला लागतो की ओके हा असा वागेल आता, की ओके मला आता हा न्यायला येईल, किंवा जे काही असेल, आता मला हा फिरवायला नेईल सॅटर्डे संडे, मग मला तो मे बी मूवीला नेईल, जेवायला नेईल, किंवा आता त्याचा स्वभाव असा आहे मग असं होईल तसं होईल. आपण एक्सपेक्ट करत राहतो आणि आपले एक्सपेक्टेशन्स वर वर वर
चढत राहतात, ओके, जास्ती होत राहतात आपले एक्सपेक्टेशन्स, आणि मग कधीतरी जेव्हा ती व्यक्ती तुमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे वागत नाही तेव्हा तुमच्या एक्सपेक्टेशनला मोठा असा तडा जातो आणि मग ती व्यक्ती आपल्याला थोडीशी आवडेनाशी व्हायला लागते आणि मग हळूहळू जसे तुमचे एक्सपेक्टेशन्स मीट होत नाहीत तशी हळूहळू ती व्यक्ती तुम्हाला आवडेनाशी होते. इन द फर्स्ट प्लेस इफ यू लव्ह समवन, तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर 0 एक्सपेक्टेशन्स ठेवायला पाहिजे. ऑलराईट, प्युअर लव्ह पाहिजे की तो व्यक्ती आज जसा आहे तसा तो व्यक्ती मला आवडतो आहे. तसं असेल तरच तुम्ही रिलेशनशिपमध्ये एंटर व्हा, तरच तुम्ही लग्न करा. ज्या मुली असा विचार करतात ना की लग्न झाल्यावर मी त्याला बदलेन किंवा आता काय बाळ झाल्यावर तो बदलेल, मूल बाळ झाल्यावर तो बदलेल, खूप तुम्ही तुमच्या एका वेगळ्या दुनियेत राहतायत. खूपच गोड गैरसमज आहे. यू आर लिव्हिंग युअर लाईफ इन युअर ओन बबल. ओके, दॅट इज नॉट द केस. पीपल डोंट चेंज. स्वभाव बदलत नाहीत. म्हणजे त्या माणसाला, म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःहून जर वाटलं की ओके माझ्यामध्ये काहीतरी हे चुकतं आहे, आय नीड टू चेंज, तरच तो व्यक्ती चेंज होईल. पण तुम्ही जर 10 वेळा त्याला सांगितलं की हे तुझं चुकतंय, हे तुझं चुकतंय, यू नीड टू चेंज, यू नीड टू चेंज, तर तो व्यक्ती चेंज होईलच याची गॅरंटी नाही. आणि त्या आशेवर जर तुम्ही केलेलं आहे लग्न, जस्ट टू यू आर एक्सपेक्टिंग की कधीतरी हा परफेक्ट होईल, दॅट इज ऑल्सो रॉंग. सो इन द फर्स्ट प्लेस डोंट एक्सपेक्ट पीपल टू बी परफेक्ट. ठीक आहे, कारण हे तुमच्यावरच सुद्धा बाउन्स बॅक होऊ शकतं. तुमच्यावर सुद्धा लोक असं म्हणतील की अरे हे तर तू असं करायला पाहिजे होतं, तू असं चुकलीच कशी काय, तू हे असं करायला पाहिजे होतं, तू हे असं केलंच कसं काय. सो इवन पीपल विल एक्सपेक्ट यू टू बी परफेक्ट. आणि मग जेव्हा तुमच्या अंगावर येईल तेव्हा मग भांडणं होतातच, कारण आपल्याला वाटत असतं की आपणच परफेक्ट आहे, दुसरा चुकीचा आहे. सो दॅट इज नॉट द केस. सो प्लीज डोंट एक्सपेक्ट पीपल टू बी परफेक्ट. एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. जेव्हा आपण काही एक्सपेक्टेशन ठेवत नाही आणि आयुष्यात छान गोष्टी होतात तेव्हा आपल्याला किती छान वाटतं, अरे वा मी तर हे एक्सपेक्ट केलं नव्हतं पण असं झालं, किती छान, मला आनंद होतोय. सो 0 एक्सपेक्टेशन्सनी लाईफ पण जगा, तुम्हाला खूप छान वाटेल. ओके, एक्सपेक्ट केलं आणि झालं नाही तर मग उगाच सॅड वाटतं आपल्याला, मग थोडंसं डिप्रेशन किंवा चिडणे, मग भांडाभांडी, या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. सो डोंट एक्सपेक्ट पीपल टू बी परफेक्ट. थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज फोकसिंग ऑन एव्हरीथिंग अँड एव्हरीवन एक्सेप्ट यू. तुम्ही सगळ्यांवर लक्ष केंद्रित करत आहात, सगळ्यांची काळजी घेत आहात, सगळ्या गोष्टींची, सगळ्यांची, फक्त तुम्ही स्वतःकडेच बघत नाही आहात. ओके, कुठेतरी तुम्हाला घरच्या सगळ्या व्यक्तींना सॅटिस्फाय करायचं आहे, सगळ्यांची मनं जिंकायची आहेत. तुम्ही हे पण काम करताय, तुम्ही ते पण काम करताय. ओके, त्यांनी ते काम सांगितलं, ठीक आहे मी करते, मी सगळी कामं करते, ओके मी सगळ्या गोष्टी करते, पण स्वतःचं काय? आर यू फोकसिंग ऑन युअर सेल्फ? तुम्ही तुमच्या हेल्थसाठी काय करताय? ओके, दोन्ही मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ. तुम्ही मेडिटेशन करताय का? तुम्ही योगा करताय का? तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताय का? तुम्ही आतून खुश आहात का? तुम्ही फिजिकली फिट आहात का? ओके, तुमचं माइंड कशी आहे, बॉडी कसं आहे, किती रेस्ट पाहिजे तुम्हाला, तुम्हाला किती मी टाइम पाहिजे, तुम्हाला तुमचे कामं, तुमची स्पेस करायला किती वेळ पाहिजे, तो आहे का? तुम्हाला ते घरचे देतायत का? हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आपण कसं राहतोय, मला स्वतःला आवरायला तरी वेळ मिळतोय का? का सकाळी उठल्यापासून जे मी कामं करतेय ते मी अगदी घरच्या कपड्यांवर काहीतरी, घरच्या कपडे म्हणजे घाण असं म्हणत नाहीये, पण काही न आवरता, केस न विंचरता तशीच मी आपली कामं करतेय. दिवस कधी संपतोय कळत नाहीये, महिने उलटतायत, वर्ष उलटताय, तुम्हाला काहीच समजत नाहीये. यू आर जस्ट गिव्हिंग इट ऑल फॉर समवन एल्स. दॅट शुड नॉट बी द केस. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही घरचे कपडे घालू नका, फुल डे घरात घाला, पण तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. म्हणजे जरी तू जरी माझं सांगते की जरी मी पण फुल डे घरच्या कपड्यांमध्येच असते, पण थोडंसं केस विंचरणं, कुठेतरी बो बांधलाय छानसा, मग लोशन लावलंय, बॉडी लोशन लावलंय, क्रीम लावलंय, हातपाय ड्राय होऊ नये म्हणून, मग कुठेतरी वॅसलीन लावलंय घरी लिप्स ड्राय होऊ नये म्हणून. हे छोट्या छोट्या सेल्फ केअरच्या गोष्टी सुद्धा तुम्ही करत आहात का? ओके, ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतायत, नेल पेंट लावलं बाबा, आज मला नेल पेंट लावावं असं वाटलं, छान, तुम्ही नखं तुमची छान ठेवताय, क्लीन ठेवताय. ओके, ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा तुम्हाला वेळ मिळतोय का? फक्त आणि फक्त बाकीच्यांसाठी तुम्ही राबत चाललाय? ओके, ते थोडंसं विचार करा. मी एक छान पोस्ट वाचली होती कुठेतरी, बाहेरच्या कंट्रीमधली होती, की एक बायको होती, ती सगळं घरातलं मॅनेज करायची. ओके, नवऱ्याचा डबा करायची, घरातलं सगळं काम करायची, नवऱ्याच्या पेरेंट्सचे सगळं म्हणजे
त्यांचं थोडंसं एज होतं, सो त्यांची सगळी देखभाल करायची, त्यांना काय हवंय नकोय ते, वेगळं काही जेवण किंवा काय हेल्प पाहिजे, कारण खूप एज झालं होतं त्यांचं म्हणजे सासू सासऱ्यांचं सगळं करायची. तिला 2 मुलं होती, त्यांचा टिफिन, मग त्यांच्या क्लासेस, मग क्लासेसचं शेड्यूल, त्यांना सोडणे आणणे, स्कूलला सोडणे, क्लासेसना सोडणे, तर संध्याकाळी खेळायला ते कुठे जायचे तिकडे त्यांना सोडणे, परत नवरा आल्यावर त्याला जेवण, घरची सगळी साफसफाई, सगळं ती बाई करत होती. स्वतःसाठी ती काहीच करत नव्हती. सगळं दुसऱ्यांना छान, सगळ्यांचं शेड्यूल छान होतं, काही कोणामध्ये भांडणं नव्हती, काही कंप्लेंट्स नव्हते, काही प्रॉब्लेम पण नव्हता, छान त्यांचं आयुष्य सगळं चाललं होतं. पण एके दिवशी ती जी बाई होती ती एक्सपायर झाली, वारली. आणि मग खूप सगळे सॅड झाले होते. 1-2 महिने सॅडनेसमध्ये गेले सगळ्यांच्या. 3ऱ्या महिन्यात काय झालं, 3ऱ्या महिन्यात नवऱ्याने घरकामाला बाई ठेवली. ओके, स्वयंपाकाला बाई ठेवली. दुसरा एक ड्रायव्हर ठेवला जो मुलांना शाळेत सोडेल आणि आणेल. अजून एक नॅनी ठेवली जी त्याच्या पेरेंट्सना, म्हणजे जे सासू सासरे होते त्यांची काळजी घेईल. आणि सगळ्यांसाठी वेगळी कामासाठी बाई ठेवून परत त्यांचं रुटीन सगळं सुरळीत सुरू राहिलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय बघा, तुम्ही आत्ता आहात, तुम्ही सगळं करताय म्हणून तुम्हाला फॉर ग्रांटेड सुद्धा घेतलं जातं. ओके, तुम्ही एखादी गोष्ट नाही केलीत तर काहीही अडणार नाहीये. किंवा तुम्ही जर ठरवलं की मला ही गोष्ट नाही करायची आहे, मला खूप जास्त होतंय, ही गोष्ट मी आउटसोर्स करते, तर यात काही चुकीचं नाहीये. ऑलराईट, तुम्हाला जर खूप हेवी वाटत असेल की खूप होत आहे मला, ही खूप कामं होत आहेत, तर यू कॅन आउटसोर्स इट. सगळं तुम्ही केलं म्हणजे तुम्ही खूप छान. तुम्हाला लोक काही अवॉर्ड देणार आहेत का तुमच्या घरचे? नाही. तुम्ही बाय हार्ट करताय, तुम्ही अगदी मनाने करताय, बरोबर आहे. पण कुठेतरी स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष द्या, कारण तुम्हाला आज नाही समजणार, मे बी 10 वर्षांनी तुमची हेल्थ गिव्हअप करेल. सो स्वतःकडे लक्ष देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. ऑलराईट, सो पॉझिटिव्ह वेमध्ये घ्या. असं म्हणत नाहीये की मला माझ्या घरच्यांचं करायचंय, त्याच्यात काय वाईट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण ॲट द सेम टाइम तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करा. स्वतःसाठी पण तेवढा वेळ देऊ शकताय का ते आधी बघा. ओके, तुमचा फिटनेस, तुमचं जेवण, ते सगळं वेळेत होतंय का, तुम्ही एक्झॉस्ट होताय का, तुमचं काय शेड्यूल आहे, हे सगळ्याचा विचार करून मग तुम्ही तुमच्या लाईफचं शेड्यूल बनवा. सो स्टॉप फोकसिंग ऑन एव्हरीथिंग अँड एव्हरीवन. Also focus on yourself. ठीक है? 4th thing, again it is a very bad habit which is holding on to the wrong things for too long. चुकीच्या गोष्टी जेव्हा आपण धरून बसतो खूप वेळासाठी, खूप आपलं मेंटल स्ट्रेस येतो आपल्याला. ठीक आहे, जसं की एखादा जर का तुमचं भांडण झालेलं आहे, ओके, काहीतरी क्षुल्लक गोष्टींवरून भांडण झालंय किंवा मोठं भांडण जरी झालेलं आहे आणि ते तुम्ही मनात धरून ठेवलेलं आहे आणि खूप महिन्यांसाठी तुम्ही मनात धरून ठेवलंय, आणि मग आपण काय करतो, त्या व्यक्तीबरोबर आपलं वागणं थोडंसं बदलतं. आपण सतत तेच विचार करतो. जर ती व्यक्ती नेहमीची असेल, नेहमी दिसणार असेल आजूबाजूला, तर अजून आपल्याला थोडंसं मनातल्या मनात आपण खूप विचार करतो. मग आपल्या माइंडला पण आपण किती लोड देतो की अरे मग हे असंच करू का, तसंच करू का, मग आमची भांडणच झाली होती. चुकीच्या गोष्टी सोडून टाका ना. तुम्ही भांडलात, झालं, मिटलं भांडण, तुम्ही सोल्युशन काढलंय, सोडून टाका. ओके, डोंट होल्ड ऑन टू थिंग्स फॉर टू लॉंग. ओके, एक आयुष्य मिळतं तुम्हाला, ते तुम्ही छानपणे जगा. उगाच ग्रजेस धरून किंवा म्हणजे नाहीच काहीतरी हट्ट करून किंवा मी या व्यक्तीशी बोलणारच नाहीये, ते व्यक्ती अशीच आहे, कुठेतरी कुरघोड्या काढून, कुठेतरी काहीतरी गॉसिप करून, लोकांना नावं ठेवून जगण्यात काहीच पॉईंट नाहीये. ओके, ती व्यक्ती छानपणे आयुष्य जगते. बऱ्याचदा असंही होतं रिलेटिव्समध्ये की एक व्यक्ती म्हणजे एक रिलेटिव्ह दुसऱ्या रिलेटिव्हला नावं ठेवत बसतं की ती अशीच आहे, ती ना तशीच आहे, ती असंच करते, तिचं तसंच करते, ती तिचं आयुष्य जगते ना छान, तुम्हाला काय झालंय, ती तुमचा विचारही करत नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा. तुमचं आयुष्य तुम्हाला काय बनवायचंय, तुमच्या आजूबाजूच्या क्लोज लोकांचं आयुष्य तुम्हाला कसं छान बनवायचंय त्याचा विचार करा. कुठली तरी ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही दिवसभर कोणाबरोबर तरी गॉसिप करताय,
कशासाठी? डोंट होल्ड ऑन टू द रॉंग थिंग्स. एकदा काहीतरी झालं असेल, तुमचा काहीतरी वाद झाला असेल, ठीक आहे, सोडून द्या. कोणाची भांडणं होत नाहीत. आज आपण रोज टीव्हीवर बघतो, पॉलिटिकल लोक तर रोज कचा भांडत असतात. दुसऱ्या दिवशी कळतं की त्यांची युती झालेली आहे. सो आपण कशाला धरायचे ग्रजेस? आपले तर हे घरचेच आहेत ना, कशाला ग्रजेस नाही धरायचे. सो डोंट होल्ड ऑन टू द रॉंग थिंग्स. किंवा अजून पण काही गोष्टी असतील तुमच्या लाईफमध्ये की तुम्हाला वाटत असेल, फ्रेंडशिप असेल, नॉट जस्ट घरच्यांमध्ये नवरा बायको असतील, तुम्ही काही भांडला असाल, सॉर्ट करा आणि सोडून द्या. ठीक आहे. लाईफ इज टू ब्युटिफुल. किती गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला. छान छान गोष्टी खूप आहेत. त्याकडे लक्ष केंद्रित करा रादर दॅन की माझा नवरा असाच वागतो, माझी बायको अशीच करते, मला त्याचं हेच नाही आवडत, मग तो असाच करतो, मग त्याच्या आईसमोर तो असंच करतो. तुम्ही जे विचार करणार आहात तेच विचार तुम्हाला सतत येणार आहे. त्याच्यामुळे छान विचार करायला लागा. उगाच वाईट विचार करून तुमचं आयुष्य खराब होतंय, त्या दुसऱ्या व्यक्तींचं नाही. ते छान त्यांचं रुटीन जगतायत. तुम्ही यू आर ॲट लॉस, हे लक्षात घ्या. ऑलराईट. सो प्लीज डोंट होल्ड ऑन टू द रॉंग थिंग्स फॉर टू लॉंग. सोडून द्या विषय. फिफ्थ पॉइंट, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, डिनाईंग योर मिस्टेक्स. चुका नाकारणे. बऱ्याचदा असं वाटतं की मी कशी काय चूक करू शकेन, मी तर परफेक्ट आहे, ही चूक माझ्याकडून होणारच नाही, किंवा हे जे तू म्हणतेस या चुका नाहीच आहेत, मी वागले ते बरोबरच वागलेले आहे. समोरचा व्यक्ती बऱ्याचदा आपल्याला सांगत असतो की तुझ्या अशा वागण्यामुळे मला हर्ट झालंय, किंवा तू अशी वागली त्याच्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे असे झालेले आहेत, त्याच्यामुळे हे तू चुकीचं वागली, हे आपण सॉल्व्ह करू, नेक्स्ट टाइम ही चूक व्हायला नको. असं जेव्हा डिस्कशन सुरू असतं आणि तेव्हा तुम्ही जर तुमची चूक नाकारली तर काही अर्थच उरत नाही त्या कम्युनिकेशनचा, डिस्कशनचा. सो ॲक्सेप्ट करा ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत, ॲक्सेप्ट करा. ओके. तुम्ही कोणाशी खोटं बोलताय? तुम्ही बाकीच्यांना खोटं सांगू शकता, तुम्ही स्वतःच्या मनाशी खोटं बोलणं तुम्हाला तरी पटतंय का? तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठे चुकलेला आहात, तर ॲक्सेप्ट करा तुमच्या चुका. सतत चुका नाकारू नका की हे मी केलंच नाहीये, ही माझी चूकच नाहीये, मी जे करेन ते बरोबर, मी जे वागेन ते बरोबर, मी जे बोलेन ते बरोबर, माझा काही संबंधच नाही, मी तर आय एम ऑल गुड. ओके. आय एम ऑलवेज राईट. असं नसतं. जे काही तुमच्या चुका आहेत ॲक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन. ओके. सॉरी म्हणा, संपवा ना विषय. कशाला ते ताणायचं आहे? ओके. खूप ताणलं तरी तुटतं, माहिती आहे ना. रबर बँड आपण जेव्हा खूप ताणतो तेव्हा रबर बँड तुटतं. तसंच एखादा विषय तुम्ही खूप ताणत बसला की मी नाही केली चूक, मी नाही केली, तू केली, तुटणार आहे. कशासाठी? मी जसं म्हटलं, एक आयुष्य मिळतं, तुमचे सगळे ड्रीम्स तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला काय काय अचीव्ह करायचं आहे, अगदी छोटा असेल, तुम्हाला सायकलिंग करायला शिकायचं आहे, तुम्हाला स्विमिंग करायला शिकायचं आहे, तुम्हाला पेंटिंग शिकायचं आहे, तुम्हाला मे बी क्लेचा पॉट मडकं बनवायला शिकायचं आहे, तुम्हाला काय शिकायचं आहे ते शिका. छान पुस्तकं वाचा. तुम्हाला मे बी कुठेतरी जायचं आहे, महाबळेश्वरला जायचं आहे, किंवा तुमचं ड्रीम डेस्टिनेशन असेल की पॉंडिचेरीला जायचं आहे, काहीही असेल, अब्रॉड जायचं आहे, मला एकदा आयुष्यात दुबई तरी बघायचंय, ते छान छान विचार करा. वेगवेगळ्या कंट्रीजवर रिसर्च करा, कुठे काय बघण्यासारखं आहे ते वाचा. जे काही सेल्फ डेव्हलपमेंटचे बुक्स असतात ते वाचा. इतक्या छान गोष्टी यूट्यूबवर छान छान व्हिडिओज असतात ते बघा. कुठेतरी आपलं नेहमी तेच विचार, मग भांडणं, आणि आपण तेच चिघळतोय, मग सासू अशीच आहे, नवरा असाच आहे, रोज घरी फोन करून सांगायचं, रोज मैत्रिणींना तेच सांगायचं. तुम्ही पण चुकता, त्या चुका फक्त ॲक्सेप्ट करा. बघा आयुष्य किती छान होईल. ओके. चुका नाकारणं थांबवा. हो अगं मी त्या दिवशी चुकले, मी असं बोलायला नको पाहिजे होतं, आय एम सो सॉरी. द एंड. पुढे कोणी याच्यावर विचार करणार नाहीये ना, समोरची व्यक्ती ना तुम्ही. द एंड करा त्या विषयाचा. उगाच चिघळत राहू नका. ठीक आहे. नेक्स्ट 6वा मुद्दा असा आहे की भीतीपासून दूर पळणे. अवॉइडिंग युअर फिअर्स इज अ व्हेरी बॅड हॅबिट टू डू. आपल्याला सवय लागून जाते, बापरे मला भीती वाटते गाडी चालवायची, चालवणारच नाही मी, शिकणारच नाही बाबा, नकोच ते, जाऊ दे, नवराच सोडेल मला. तुम्ही घाबरताय ना, मग तर शिकाच. ओके. नाही बाबा आता कसं काय मी सगळ्यांसमोर बोलू, मला तर नाही जमत, नको मी खूप घाबरते. तुम्हाला माहिती आहे की ही तुमची भीती आहे, मग तर उलट तुम्ही कराच. ट्राय करा की येस मला ही भीती आहे ना, जाऊ दे चल मी ट्राय करते, जे होईल ते होईल. फक्त तुम्ही पळत जर राहिलात कायम ना, तर काहीही अचीव्ह करणार नाही. जे काही तुमचे फिअर्स आहेत की बाबा आता मी जॉब कसा करू, खूप वर्षांचा माझा ब्रेक झालेला आहे, कसं काय मी परत कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊ, घाबरायचं नाहीये. ओके. भीतीपासून दूर पळायचं नाहीये. जी भीती आहे त्याला तुम्ही सामोरं जायचंय. ऑलराईट. फेस युअर फिअर्स रादर दॅन अवॉइडिंग देम. जे काही असतील तुमच्या लाईफमध्ये, काय काय आहेत तुमचे फिअर्स हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. मला आवडेल जाणून घ्यायला की नक्की
काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत तुम्हाला. मे बी काही जणांना तुम्ही जसं आता चॅनल बघताय इंग्लिश स्पीकिंगचा फिअर असेल की बापरे मी इंग्लिश नाहीच बोलू शकणार. बोलायला सुरुवात करा. जे काही तुम्हाला वाटतंय ही गोष्ट चॅलेंजिंग आहे, कम्फर्ट झोनमधून थोडंसं बाहेर या. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काहीतरी करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. हे तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल पण हेच खरं आहे. ओके, आपलं एक रुटीन ठरलेलं असतं. पॉईंट ए वरून आपण पॉईंट बी ला जातो, पॉईंट बी वरून पॉईंट सी, मग डी काम झालं की ई झालं की एफ. आपलं नेहमीच आपलं एक सरळ सोपं सुरू असतं. पण जेव्हा अचानक मध्येच एकदम झेड येतो आपल्याला, बापरे बापरे आता काय करू, अचानक झेड आला, माझं काय झालं नाहीये, काय करू, आपण भंजाळून जातो. तसं न करता ओके हे झेड काम आलेलं आहे, ठीक आहे, काय कसं करू शकते मी, हे पॉईंट्स आहेत, हे मी असं केलं तर झेड काम होईल. नीट प्लॅन करा आणि करून टाका ते काम. ओके, जस्ट जाऊ दे ते नाही जमत म्हणून झेड काम आपण फेकून टाकू, तसं न करता नीट प्लॅन करा, ती कामं करा, तुमच्या फिअरना ॲक्सेप्ट करा आणि बघा तुम्ही किती ग्रो व्हाल आयुष्यामध्ये. ज्या गोष्टीला घाबरताय स्वतःला तुम्ही चॅलेंज करून जेव्हा ती गोष्ट कराल तुम्हाला स्वतःलाच इतका अभिमान वाटेल स्वतःचा आणि आनंद मिळेल. ऑलराईट, सो प्लीज डोंट अवॉइड युअर फिअर्स. 7th पॉइंट इज ॲक्सेप्टिंग लेस दॅन यू नो यू डिझर्व. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जास्त तुम्हाला मिळण्याच्या केपेबल आहात, तुमची पात्रता जास्ती आहे, तुम्हाला जास्त मिळायला पाहिजे, पण यू आर सेटलिंग फॉर लेस. म्हणजे ठीक आहे मला हेच मिळतंय का, ठीक आहे जाऊ दे, ते नाही मिळालं का, ठीक आहे मग मी ह्याला सेटल होईन. असं करायचं नाही आहे. लेसला सेटल व्हायचं नाही आहे. मग ते कशा बाबतीतही असो, तुमचा लाईफ पार्टनर असो, तुमचा जॉब असो, काहीही असो, तुमच्या लाईफमधले डिसिजन्स, डोंट सेटल फॉर लेस. तुम्हाला माहिती आहे ना तुमची क्षमता जास्ती आहे, तुम्हाला जास्त मिळायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही खूप कष्टाळू आहात, हार्ड वर्किंग आहात, तुम्हाला त्या विषयातलं नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला एवढा पगार मिळायला पाहिजे, तर तेवढाच मिळायला पाहिजे, सेटल नाही व्हायचं. ओके, तुम्ही जेव्हा जॉब स्विच करताय तुम्ही एक फिगर तुमच्या मनात असते की ओके मला एवढं तरी हाईक पाहिजे, तर मग तेवढी हाईक मिळायलाच पाहिजे. जोपर्यंत मिळत नाहीये तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करत राहा. ओके, छान इंटरव्ह्यूज देत राहा. ओके, प्रॅक्टिस करत राहा आणि मग जेव्हा तुम्ही प्रूव्ह कराल स्वतःला तुम्हाला नक्की तेवढी हाईक मिळेल. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर केपेबल आहात त्या एखाद्या सॅलरी अमाऊंट बरोबर तर स्टिक टू इट. ओके, यू नो यू आर केपेबल, तर तुम्हाला मिळणार. डोंट सेटल फॉर लेस. ओके, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण पटकन घाईघाईमध्ये, जसं मी पॉईंट 1 रिलेटेड आहे बघा, घाईघाईमध्ये आपण जजमेंट घेतो आणि करून टाकतो, हो ठीक आहे जाऊ दे एवढं मिळते ना, एवढं तर एवढं, आणि मग आपण पश्चाताप करतो की अरे जर असं थोडं थांबले असते ना तर आज मला चांगला पगारची नोकरी मिळाली असती, मग आता मी ही घेतली, आता 1 वर्ष तरी मला कसं तरी काढावं लागेल. ओके, किंवा इवन लाईफ पार्टनरबद्दल झालं की अरे बापरे हे असं आहे का, ठीक आहे पण आता काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल, असा नवरा आहे का, ठीक आहे. म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये शक्यतो अशा गोष्टी होतात की हे त्याला ती सवय आहे, बरं ठीक आहे मग आता करते, मे बी लग्न झाल्यावर मी सांगून ती सवय सुटेल, पण जाऊ दे आता काय करणार, घरच्यांना पण आवडलं आहे, सगळं ठीक आहे, तर ठीक आहे मी करून टाकते याच्याशी लग्न. तुम्हाला कुठेतरी माहिती आहे की तुम्हाला नको आहे पण यू आर जस्ट सेटलिंग फॉर लेस. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला अजून चांगला नवरा मिळू शकतो ज्याला निर्व्यसनी आहे किंवा जे काही आहे जे तुमच्या स्टँडर्ड्सनुसार आहे, तर वेट करा. ओके, लगेच घाईघाईत डिसिजन घेऊन जस्ट घ्यायचा आहे डिसिजन म्हणून डोंट जस्ट सेटल फॉर लेस. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तुमची क्षमता आहे, थांबा आणि ॲक्ट अकॉर्डिंगली. 8वी गोष्ट अगेन बायका खूप करतात हे, दॅट इज स्टोरिंग मेंटल क्लटर. ओके, मानसिक अशांतता असते आपली मनामध्ये, इतके विचार आपण नुसते साठवून ठेवलो, ती मला एकदा अशी बोललेली, हे मला असे बोललेले, माझ्यासोबत असं वागलेले, मग हे असंच झालं होतं, ते तसं झालेलं, मग मला वाईट वाटलं होतं, मग मी रडले होते, मग हे सगळं झालेलं आहे, मग हीच वाईट, मग ती तशीच आहे, मग ही अशीच आहे. सगळं आपल्या मनामध्ये कचरा भरून ठेवलेला आहे तुम्ही, कचरा, लिटरली मी कचरा म्हणेन त्याला. ओके, आपण जेव्हा बघा घर आवरतो, ओके, झाडू मारतो, छान पुसून घेतो, सगळा पसारा आवरतो, सगळे छान उशा बघा मागे छान लावतो, आपल्या लहान मुलांची खेळणी असतील तर ती छान आवरून आपण जागेवर ठेवतो, कपडे छान फोल्ड करून आपण जेव्हा कपाटात लावतो, घर जेव्हा आपण साफ करतो अख्खं, तेव्हा आपल्याला किती छान प्रसन्न वाटतं, वाह किती छान आज आवरलंय मी, घरात छान वाटतंय निवांत बसायला, सगळं घर आवरलेलं आहे, छान वाटतं.
मग हे तुमच्या मनाचं काय, तुम्ही या मनाचा कधी विचार केलाय? आपण फक्त बाहेरच्या गोष्टी करतो, तुम्ही स्वतःचा कधी विचार केलाय का की बापरे हे असे विचार माझ्या डोक्यात आहेत, काय माझ्या डोक्याचं होत असेल? छान विचार स्टोअर करायला लागा. ठीक आहे, निगेटिव्ह विचार तुम्ही स्टोअर केला तर तुम्ही कचरा भरत चाललाय, कचरा. ओके, लिटरली कचरा. आणि आजकाल तर सोशल मीडियामुळे आपण नुसता कचरा फीड, येऊ दे कचरा. रील्स तुम्ही स्क्रोल करत बसताय, येऊ दे कचरा. मध्येच काहीतरी तुम्हाला एक रील दिसणार, मग माझी एक फ्रेंड होती, तर मध्येच एक फेमस इन्फ्लुएन्सर आहे, त्यांचा डिवोर्सची रूमर आलेली. मग ती माझी मैत्रिणीने त्या व्हिडिओवर अजून 4 व्हिडिओ बघितले रिसर्च करायला की खरंच त्यांचा व्हिडिओ झालाय का, काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यानंतर मग इंस्टाग्रामवर जाऊन अजून ते काहीतरी रिसर्च करायला लागली. अर्धा दिवस त्यातच गेला. खरंच नेसेसरी होतं? ओके, ती तुमची ना मैत्रीण, ना तुमची ती बहीण, ना तुमची ती रिलेटिव्ह, रॅन्डम कोणीतरी इन्फ्लुएन्सर, तुम्ही अर्धा दिवस घालवलात रिसर्च करण्यात की काय त्यांचा डिवोर्स झालाय का नाही झालेला आहे. गरजच काय आहे? तुम्हाला काही फरक पडणार आहे का तुमच्या आयुष्यात? छान गोष्टी करा. मी तेच सांगते वारंवार, आपण आजकाल इतक्या गोष्टी कन्झ्युम करतोय आणि अननोईंगली कन्झ्युम करतोय आणि टाइम असाच निघत चाललेला आहे. म्हणता म्हणता हे वर्ष संपतंय, नेक्स्ट वर्ष येणार आहे, तरी आपण आपल्या सवयी काही बदलल्या नाही आहेत. सो मेंटल क्लटर जे तुम्ही स्टोअर करताय ते प्लीज थांबवा. छान गोष्टी भरा. ओके, छान मेडिटेशनल म्युझिक ऐका, छान पुस्तकं वाचा, तुम्हाला जे आवडतंय ते करा. खूप वर्षांपासून एखादी गोष्ट तुम्ही करू इच्छिता पण ते नाही होते तर ती सुरू करा. पण हे असं आपल्या मनात आपल्याला म्हणजे काही रॅन्डम गोष्टी कन्झ्युम करणं प्लीज थांबवा. काही पण आपण असं ऐकतो ते भरतो, मग विचार करतो, दॅट इज जस्ट मेंटल क्लटर. प्लीज स्टॉप डुईंग इट. 9th पॉइंट, अगेन मला वाटते सगळ्या हॅबिट्स आणि पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. 9th हॅबिट इज वरिंग अबाउट थिंग्स दॅट कांट बी चेंज्ड. अशा गोष्टींचा आपण विचार करतो, काळजी घेतो जे तुमच्या कंट्रोलमध्येच नाही आहेत आणि जे बदलूच शकत नाही तुम्ही. अशा गोष्टींवर का आपण विचार करतो? आता रिसेंटली मी एक बुक वाचतेय, त्याचं नाव आहे फोकस ऑन व्हॉट यू कॅन. ओके, डारियस फुरू नावाचा ऑथर आहे. अप्रतिम बुक आहे. त्या बुकमध्ये पण असंच लिहिलेलं आहे की तुमच्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचाच फक्त तुम्ही विचार करू शकता. जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही, त्या गोष्टींबद्दल तुम्ही जर विचार करत राहिलात तर काहीच अर्थ नाहीये. इट इज अ प्युअर वेस्ट ऑफ टाइम. ठीक आहे, मग त्या कुठल्या गोष्टीत तुम्ही आयडेंटिफाय करा की तुम्ही कुठल्या रॅन्डम गोष्टींबद्दल विचार करताय, तुम्हाला माहिती आहे त्या तुम्ही बदलू शकत नाही. मग काही असेल, सासूचा स्वभाव असेल, नणंदचा स्वभाव असेल, तुमच्या बॉसचा स्वभाव असेल, किंवा तुमचे कलिग्स जशा प्रकारे काम करतात ते असेल, किंवा साध्यातलं साधं झालं तर तुमचा नवरा कसा वागतोय ते असेल. हे सगळं तुम्ही कितीही म्हटलं तरी तुम्ही गोष्टी नाही चेंज करू शकत जोवर त्यांच्या आतून ते येत नाहीये. सो त्या गोष्टींबद्दल जस्ट विचार करत बसणं मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. ओके, कारण त्या तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे? तुम्ही स्वतः, तुमचं शेड्यूल, तुम्ही कसं वागू शकता, तुम्ही कसं रिॲक्ट करू शकता, तुम्ही कसं रिॲक्ट करू शकत नाही. ओके, म्हणजे कधी रिॲक्ट करायचंय, कधी नाही करायचंय, कधी काय बोलायचंय, मला हॉबीज काय आहे, मी माझं आयुष्य कसं छानपैकी जगायचंय, या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. ओके, जर थोडंसं चिडल्यासारखं झालं तर मी काय करायचंय, तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे? तुम्ही स्वतः त्या गोष्टी तुम्ही करा. ओके, बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका. ओके, मग ती अशी बोलली तशी बोलली. बऱ्याचदा आपण फ्रेंड्स बरोबर बसतो, 5-5 तास पॉलिटिक्सवर बोलत बसतो की मग ह्यांनी असं वागलं त्यांनी तसं वागलं. तुमच्या कंट्रोलमध्येच नाही आहेत त्या गोष्टी. ओके, देशाचं काय GDP किंवा मग आता सोनंच हे घसरलंय, असंच झालंय, मग तिथे काहीतरी वॉर होतंय. ठीक आहे, चर्चा होते, पण उगाचच त्याची काळजी करत बसणं जे तुमच्या कंट्रोलमध्येच नाही आहे, वेस्ट ऑफ टाइम. मला तरी नाही आवडत आहे सध्या ते. मी इतकं सध्या माझी न्यू हॅबिट इज रीडिंग. सो मी खूप पुस्तकं सध्या वाचते सेल्फ डेव्हलपमेंटचे, नॉन फिक्शनवाले, आणि इट हॅज टोटली चेंज्ड माय अँगल ऑफ लुकिंग टुवर्ड्स लाईफ. आधी मे बी मी सॅटिस्फाईड नसायचे, कंटेंट नसायचे, पण आज मी सांगू शकते की मला माहिती आहे की मी काय जगतीये. ओके, मला माहिती आहे माझा हॅपीनेस काय आहे. काही प्रॉब्लेम आला तर मला माहिती आहे मी तो कसा टॅकल करणार आहे, कसा टॅकल केलाय, आणि म्हणजे बेसिकली माझे विचार क्लिअर आहेत. तर ते क्लॅरिटी यायला सुद्धा तुम्ही थोडंसं स्वतःला टाइम द्यायला पाहिजे. ओके, स्वतःवर काम केलं पाहिजे. जस्ट तुम्ही रोजचं आयुष्य जगताय, दिवस ढकलताय,
मेक्स नो सेन्स. एव्हरीडे छानपैकी जगा. 10th हॅबिट इज लुझिंग होप. जाऊ दे ना, आता माझ्या नशिबीच नाहीये ते. आशा सोडणे, आता ते तसंच होणार. जाऊ दे, माझ्या नशिबी ते नाहीये. अगं हो ना, तो जॉब ना नाहीये माझ्या नशिबी. जाऊ दे, मी ट्रायच करत नाही. ते ना, हो आता नाही, आमची भांडणच झाली, आता ती माझी मैत्रीणच नाही. जाऊ दे आता, काय आता असंच आहे, जसं आहे नशीब तसं स्वीकारूया. जाऊ दे. आशा सोडून देणे, लुझिंग होप. कशासाठी? जसं मी म्हटलं, छान एक आयुष्य मिळतं. तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता. छान जर्नल मेंटेन करा, तुमचे थॉट्स लिहा. व्हॉट आर यू ग्रेटफुल फॉर? कालच्या दिवशी काय झालं, का मी सॅड होते, का मी हॅपी होते, मग मी काय केलं पाहिजे, मग नेक्स्ट वीक मी काय करणार आहे, म्हणजे 3 मंथ्स नंतर माझा काय गोल आहे, माझ्या लाईफचे काय गोल आहे, काय अचीव्ह करू, काय स्टेप्स घेतल्याने अचीव्ह होईल. घर सपोज छान ठेवायचं आहे तर मग काय करू, कसं ठेवू, जे काही तुमचे असेल. ओके, पर्सनल प्रोफेशनल जे काही गोल्स आहेत, एम्स आहेत, छानपैकी लिहून काढा. तुम्ही जर स्वतःवर बिलीव्ह केलं ना की हो मी हे करू शकेन, तर येस तुम्ही करू शकणार आहात. पण जर तुम्ही स्वतःला हे सांगत राहिला की अरे नाही, माझ्याकडे आता नाहीच, नशीबच नाही, असंच आहे तसंच आहे, तुम्ही नाही करू शकणार. तुम्ही स्वतःच्या मनाला सांगत राहता सबकॉन्शियसली की ओके हे मला जमणार आहे, हे मला जमणार नाहीये. तर तुम्ही स्वतः सांगत जाताय स्वतःच्या माइंडला की हे माझ्यासाठी नाहीच आहे, आय एम अ फेल्युअर, हे माझ्या नशिबातच नाही, हे मला मिळणारच नाही, माझं रुटीन असंच आहे, मी ही अशीच आहे, माझा नवरा असाच आहे, म्हणजे सासू अशीच आहे, माझं आता सगळं असंच चालणार बाबा. तुम्ही स्वतःच्या मनाला कन्व्हिन्स करताय की हे असंच चालू राहणार आहे. इन्स्टेड तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून कन्व्हिन्स करा की ओके हे असं आहे, पण मी आता शेड्यूल माझं बदलणार आहे, मला हे केलं तर मला एवढा वेळ मिळेल स्वतःसाठी, म्हणजे मी असं करेन, मग हे छान होईल, मग मला त्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. सो इट्स ऑल अबाउट टेकिंग स्मॉल स्टेप्स. अगदी आपण 0 पासून 6 पर्यंत नाही जाऊ शकत, 0 पासून अगदी 10 पर्यंत तुम्ही एकदम फास्ट नाही जाऊ शकत. इट इज लाईक बेबी स्टेप. 0 वरून 1, 1 पासून 2, 2 पासून 3, बेबी स्टेप्स, स्लोली अँड स्टेडीली. ठीक आहे. आणि 11th हॅबिट इज थिंकिंग दॅट इट इज टू लेट. अरे बापरे, आता खूप उशीर झालाय, म्हणजे आता संपलं, आता काय मी करणार, कशी ऍक्शन घेऊ याच्यावर. ओके, आपण बघा एक म्हण आहे की बेटर लेट दॅन नेव्हर. ओके, लोकांना कधी कधी 40 मध्ये सक्सेस मिळतं, काही काहींना 60 मध्ये, काही काहींना 80 मध्ये, काही काहींना 18 वर्षातच, काही काहींना 16 वर्षाचे असताना. सो इट ऑल डिपेंड्स. तुम्ही असं कधीच विचारू नका की आता माझं वय गेलं, वय संपलं, आता काय अचीव्ह करणार मी, मुलं बाळं झाली, लग्न झालं, जे काही आहे, किंवा तुम्ही कॉलेज गोईंग असाल तर जाऊ दे, आता काय अचीव्ह करणार आहे, विचार तसा करू नका. थिंकिंग इट्स टू लेट इज नॉट कूल. ऑलराईट, तुमच्याकडे खूप अजूनही वेळ आहे. ओके, बेटर लेट दॅन नेव्हर. सुरू करा. तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करावीशी वाटते, सुरू करा. टाइम आणि तुमच्या एजचा अजिबात विचार करू नका. तुम्ही जर पॅशनेट असाल एखाद्या गोष्टीबद्दल, काही असेल, बिझनेस असेल, जॉब असेल, काहीही असेल, इफ यू आर पॅशनेट आणि यू स्टार्ट, कधी पण तुम्ही स्टार्ट केलं तर डेफिनेटली ते ग्रो होईल. फक्त कन्सिस्टन्सी राहू द्या. ठीक आहे, आपण बऱ्याचदा गोष्टी ट्राय करतो, लगेच सोडून देतो आणि मग आपण ब्लेम करतो, अरे नशिबातच नव्हतं, असंच तसंच, एक्सटर्नल फॅक्टर्सना आपण ब्लेम करतो. पण स्वतःला विचारा, तुम्ही कन्सिस्टंट होतात का? डिड यू गिव्ह यू 100%? तुम्ही खरंच पॅशनेट होतात का? डिड यू ट्राय ऑल द ऑप्शन्स? ओके, एक नाही तर एक नाही तर दुसरं नाही तर तिसरं. डिड यू ट्राय इट ऑल? डिड यू गिव्ह इट युअर ऑल इन? का फक्त वरवरचं करून यू गिव्ह अप केलेलं आहे? सगळं तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा. ठीक आहे, खूप उशीर झालाय म्हणून आता करणार नाही, मला तर हे रिझनच व्हॅलिड वाटत नाहीये. सो मंडळी, हे जे 11 हॅबिट्स मी तुम्हाला सांगितले, या सगळ्या हॅबिट्स एकूण एक हॅबिट प्लीज खोडून टाका. ओके, छान लाईफ आहे. मी तर म्हणेन की एक छान बुक घ्या, क्रॉसवर्डमध्ये जा किंवा साध्या तुमच्या लोकल बुक स्टोअरमध्ये जा, छान एक सेल्फ डेव्हलपमेंटवर तुम्हाला जे वाटतंय ते एक बुक चूज करा आणि रीड करायला सुरुवात करा. इंग्लिशमध्ये असेल, मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, रीड करायला सुरुवात करा. जेव्हा आपण बुक्स वाचायला लागतो ओके मनापासून, तेव्हा खूप आपले विचार पण चेंज होतात, आपण ग्रो होतो ॲज अ ह्युमन बिईंग. बरेच आपल्याला गोष्टी कळतात आणि मग तुम्ही छान तुमचं आयुष्य जगू शकता. ओके, खूप म्हणतात ना की
तुम्हाला माहिती आहे का, हॅपीनेस आपल्याला कायम वाटतं की हॅपीनेस आपण दुसऱ्यांमध्ये शोधत असतो की अरे चला मूवी बघायला गेलं म्हणजे आज मला हॅपीनेस मिळणार आहे, चला मी आता खायला गेले हॉटेलमध्ये मला हॅपीनेस मिळणार आहे, लाईव्ह कॉन्सर्ट अटेंड केला मी तर मला हॅपीनेस मिळणार आहे का. तर हे सगळे ना एक्सटर्नल गोष्टी झाल्यात आणि या जर तुम्ही नाही जर का जमल्या नाही आपल्याला तर मग आपण सॅड होतो. मग या गोष्टींवर आपला आनंद अवलंबून आहे का, आपला हॅपीनेस अवलंबून आहे का, तर नाही. जे आता पुस्तक मी वाचते त्याच्यामध्ये पण हेच सांगितलंय की हॅपीनेस कशामध्ये पाहिजे की रोज तुम्ही उठता आणि तुम्ही खुश व्हायला पाहिजे की वाव आज मी हे काहीतरी नवीन शिकणार आहे. हॅपीनेस शुड बी इन परस्युइंग विजडम. ओके, इन परस्युइंग विजडम म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंय याच्यात तुमचा आनंद पाहिजे. मग ते तुम्ही ठरवा की काय आहे ती गोष्ट, पण त्याच्यामध्ये तुमचा हॅपीनेस पाहिजे, ना की मटेरियलिस्टिक थिंग्स. आज काय माझ्या घरी टीव्ही नाही, नवीन टीव्ही आणणार, वा मी खुश. तो टीव्ही आज आहे उद्या फुटला तुटला जाणार आहे, त्याच्यावर अवलंबून आहे का तुमचा हॅपीनेस? नाही. तर मे बी मला आता 1 लाख रुपयाचा फोन घ्यायचा आहे, आता आज माझ्याकडे 10,000 रुपयाचाच फोन आहे, मग तो 1 लाखाचा फोन घेतल्यावर तुम्ही हॅपी होणार आहात का? दुसऱ्या दिवशी तो चोरीला गेला तर संपला का तुमचा हॅपीनेस? सो ते हॅपीनेस एक्सटर्नल गोष्टींवर अवलंबून नाही ठेवायचा. ओके, हे खूप तुम्ही म्हणाल की मॅम हे खूप बोलण्याच्या गोष्टी आहेत पण ॲक्च्युली असं नाही आहे. मग ॲक्च्युली काय आहे तुम्ही थोडंसं सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा. ठीक आहे, तेच म्हणते पुस्तकं वाचा, इतके तुमचे ॲव्हेन्यूज आणि तुमचं थिंकिंग इतकं चेंज होतं बाय रीडिंग बुक्स, आणि जे माझं झालेलं आहे. सो आय स्ट्रॉंगली सजेस्ट की तुम्ही बुक्स वाचत चला. ऑलराईट, बुक्स काही रेकमेंड करू का सेल्फ डेव्हलपमेंट सेल्फ ग्रोथचे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. जे काही तुम्हाला वाटतंय प्लीज माझ्यापर्यंत पोहोचवा तुमचे फिलिंग्स. या हॅबिट्सपैकी तुमची कुठली हॅबिट आहे का जी तुम्हाला वाटते की हो जरा चुकीची आहे, कोणती हॅबिट आहे ती पण मला कमेंट करून कळवा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. सध्या आपण मस्त छान मराठीमध्ये मोटिवेशनल व्हिडिओज करतोय, ही सिरीज पण आय होप तुम्हाला आवडली असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझी ॲप आहे ती डाउनलोड केली नसेल तर ॲप जरूर डाउनलोड करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.